गुजरातला नैसर्गिक आपत्तींनी घेरले। याचं कारण गेल्या काही दिवसांपासून गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती आहे। अनेक घरांमध्ये रस्त्यावरती कमरे इतकं पाणी भरले। आता यात आणखीन भर म्हणजे चक्रीवादळाचा धोका। पावसानं झालेल्या गुजरातवरती आता चक्रीवादळाचं संकट येऊन ठेपलेलं आहे। जमिनीवर तयार होणाऱ्या वादळाची 80 वर्षातली चौथी घटना आहे। गुजरातच्या 18 जिल्ह्यांमध्ये पावसाचं तांडव सुरू आहे। मृत्यूचा आकडा 32 वरती गेलाय। धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत। रस्त्यांची प्रचंड नासधूस झाली आहे। गुजरातमध्ये पावसामुळे हाहाकार निर्माण झालेला आहे। गेल्या काही दिवसांपासून गुजरातमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। अनेक घरांमध्ये रस्त्यावरती कमरे इतकं पाणी भरलेलं आहे आणि त्यात आता चक्रीवादळाचा धोका सुद्धा उद्भवलेला आहे। त्यामुळे गुजरातवरती आणखीन मोठं संकट घोंघावतंय। जमिनीवर तयार होणाऱ्या चक्रीवादळाची 80 वर्षातली ही चौथी घटना आहे। गुजरातच्या 18 जिल्ह्यांमध्ये पावसाचं तांडव सुरू आहे। यामध्ये अनेक जणांचा मृत्यू झालाय। हा मृत्यूचा आकडा 32 वरती गेलाय। इथली धरणंही ओव्हरफ्लो झाली आहेत। रस्त्यांची सुद्धा पावसामुळे प्रचंड नासधूस झाली आहे। गुजरातमध्ये नैसर्गिक संकट उद्भवलेलं आहे। गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय। धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत, त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। यामध्ये आता चक्रीवादळाचा धोका सुद्धा निर्माण झालाय। पुरामध्ये मृत्यू झालेल्यांचा आकडा 32 वरती पोहोचलेला आहे। इथली धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत। रस्त्यांवरती पाणी आल्यामुळे रस्त्यांची प्रचंड नासधूस झाली आहे। घरांमध्येही कमरे इतकं पाणी शिरलंय। गेल्या अनेक दिवसांपासून गुजरातमध्ये अशीच परिस्थिती आहे। पावसाने अक्षरशः गुजरातला उद्ध्वस्त केलंय। चक्रीवादळाचं संकट सुद्धा आता निर्माण झालेलं आहे।